आरटीओ कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागणीसाठी राज्यभरातील आरटीओ कर्मचारी कालपासूनच बेमुदत संपावर गेले। त्यामुळे राज्यासह लातूरातील विभागीय कार्यालयात संपाचा मोठा परिणाम झाला असून लातूर विभागातील सर्व कामकाज ठप्प झाले आणि राज्याच्या महसुलात मोठा फरक पडलाय। सेवा प्रवेश नियम, पदोन्नती, आकृतीबंध त्रुटी यासह विविध मागण्यांसाठी आरटीओ कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाचा हत्यार उपसले असून यामुळे दैनंदिन वाहन परवाना, वाहन हस्तांतरण, वाहन नूतनीकरण, फिटनेस सगळ्या बाबी ठप्प झाल्या असून हा संप असाच सुरू राहिला तर शासनाच्या महसुलावर मोठा परिणाम होणार आहे। आणि या सगळ्यांचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी नितीन बनसोडे यांनी। 23 सप्टेंबर 2022ला विभागाचा आकृती मंजूर झाला। जवळपास 4.5 वर्ष होणे विभागाचे सेवा प्रवेश नियम तयार नसल्याने कर्मचारी वर्गामध्ये प्रचंड नाराजी आहे आणि कर्मचाऱ्याच्या पदोन्नतीचे प्रश्न असतील, 10-20-30चा लाभ असेल, इतर प्रलंबित मागण्या संदर्भात आम्ही वारंवार परिवहन आयुक्त कार्यालयांना निवेदन दिलेले आहेत। तरी सुद्धा त्याचा कुठलाही परिणाम कार्यालयात न झाल्यामुळे आम्ही आंदोलनाच्या पवित्र्यात आलेलो आहे। 2 तारखेला आम्ही 2 तासाचं निदर्शने केले होते। त्यानंतर 9 तारखेला 1 दिवसाचं लाक्षणिक उपोषण केल्यानंतर माननीय परिवहन मंत्री यांनी आमच्या संघटनेशी चर्चा करून पदोन्नतीविषयी मार्ग काढण्याचा निर्णय घेतला होता व तसे आदेश परिवहन आयुक्त कार्यालयाला दिले होते। परंतु कुठलेही याबाबत ठोस निर्णय न घेतल्यामुळे महाराष्ट्रातले सर्व कर्मचारी 16 तारखेपासून बेमुदत संपावर गेलेले आहेत। आज संपाचा दुसरा दिवस आहे, तरी शासन प्रशासनाकडून कुठलीही बोलावणी न आल्यामुळे कर्मचारी वर्गामध्ये संतप्त व तीव्र नाराजी आहे। माझं एक प्रशासनाला व शासनाला विनंती आहे की यातून त्यांनी नक्कीच मार्ग काढावा। कर्मचारी वर्ग हा संघर्ष म्हणून संघर्षासाठी लढत नाहीये। याच्यातून जर पर्यायी मार्ग काढला तर नक्कीच कर्मचारी वर्ग याच्यातून माघार घेईल, ही विनंती आहे। जिल्ह्यामधून किती कर्मचारी संपावर गेले आणि त्याचा थेट परिणाम कसा झाला? लातूर विभागातील जवळपास 60 ते 65 कर्मचारी संपावर आहेत। 100% लातूर विभागातील उदगीर, अंबाजोगाई, धाराशिव व लातूर हे सर्व कार्यालयातील कर्मचारी संपावर आहेत आणि दैनंदिन कामकाजावर परिणाम म्हणजे कार्यालयात कामकाज करत असताना सुरुवातीपासूनचे जे सादरीकरणाचं कामकाज, हस्तांतरण, बोजा चढवणे, उतरवणे, लायसन नूतनीकरणाचे काम, IDPचे कामकाज व इतर कामकाज असेल, कर निर्धारण वगैरे असेल, हे सर्व कर्मचाऱ्यांमार्फत कामकाज हे सादरीकरण केले जाते व त्यानंतर अधिकारी यांच्या मार्फत अंतिम अप्रूव्हल देण्याचं कामकाज होतं। हे काम या कार्यालयामध्ये 2 दिवसापासून कर्मचारी नसल्यामुळे हे काम अक्षरशः सर्व ठप्प झालेले आहे आणि यावर शासनाच्या महसुलात नक्कीच फरक पडलेला आहे आणि शासनाचा दैनंदिन महसूल बुडालेला आहे। या आंदोलनामुळे काय नेमका परिणाम होणार आहे ना? मागण्या जर मान्य नाही तर पुढे आंदोलनाची दिशा काय? या मागण्यासंदर्भामध्ये मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे आमचे विश्वास काटकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा संप सुरू आहे आणि सरतापे साहेब यांच्या नेतृत्वाखाली हा संप सुरू आहे। मागण्याबाबत जर सरकार सकारात्मक असेल तर नक्कीच आम्ही त्यावर विचार करायला तयार आहेत, परंतु जर मागण्या नाही पूर्ण झाल्या तर संघटनेच्या आदेशानुसार हा संप कंटिन्यू चालू राहील। आरटीओ कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी कालपासून आरटीओ कार्यालयातील सर्वच्या सर्व कर्मचारी जे आहेत ते राज्यव्यापी संपावर गेलेले आहेत। राज्यभरामध्ये राज्यातल्या प्रत्येक आरटीओ कार्यालयामध्ये आज एकही कर्मचारी उपस्थित नाही, कारण कालपासून यांनी बेमुदत संप पुकारलेला आहे आणि त्याचा परिणाम जो आहे तो थेट लातूरच्या आरटीओ कार्यालयामध्ये आपल्याला पाहायला मिळतो। या ठिकाणी जर पाहायला गेलं तर आरटीओ कार्यालयामध्ये शुकशुकाट या ठिकाणी पाहायला मिळतो आणि एकही कर्मचारी या ठिकाणी जर पाहायला गेलं तर सगळे कर्मचारी जे आहेत ते कालपासून बेमुदत संपावरती गेलेले आहेत। राज्यातील प्रत्येक आरटीओ कार्यालयामध्ये अशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे। आरटीओ कर्मचाऱ्यांनी सेवा प्रवेश नियम, तसेच पदोन्नती, आकृतीबंधातील त्रुटी आणि इतर मागण्यांसाठी हा संप पुकारलेला आहे। त्यामुळं या संपामुळं जर पाहायला गेलं तर वाहन परवाना असेल, वाहन नोंदणी परवाना असेल, नूतनीकरण असेल, वाहन हस्तांतरण असेल किंवा फिटनेस तपासणी किंवा लायसन्स असेल, या सर्व प्रक्रियांवरती आहे ते मोठ्या प्रमाणात कालपासून परिणाम झालेला आहे आणि या सर्व प्रक्रिया ज्या आहेत ते कालपासून बंद पडलेल्या आहेत। आस्थापना या ठिकाणी पूर्णपणे ठप्प झालेल्या आहेत। त्यामुळे नागरिकांची कालपासून कामं जी आहेत ती संपूर्णपणे खोळंबलेली आहेत। लातूरच्या
लातूरच्या RTO कार्यालयामध्ये जर परिस्थिती पाहायला गेलं तर आज पूर्णपणे या ठिकाणी शुकशुकाट आपल्याला पाहायला मिळतो आणि हीच परिस्थिती राज्यातल्या प्रत्येक RTO ऑफिसमध्ये पाहायला मिळते. राज्यातले सगळेच RTO कर्मचारी जे आहेत, RTO कार्यालयातील कर्मचारी जे आहेत ते संपावरती गेलेले आहेत. यांचा बेमुदत संप असल्यामुळं हा संप कधीपर्यंत चालेल हे सांगणं कठीण असलं तरी यामुळं सगळ्या नागरिकांची जे RTO कार्यालयातील विविध प्रकारची कामं आहेत ते मात्र ठप्प झाली आहेत. कॅमेरामॅन सुनील गवळीसह नितीन बनसोडे, एकमत डिजिटल, लातूर.